राम मंदिर प्रभू रामचंद्र जे आहेत ते प्रभू रामचंद्र आमच्या या रामनगर, मोहननगर, दत्तनगर, विद्यानगरचं आमचं आराध्य दैवत आहे. आणि ते किती जुनं आहे. तिथं विशेषतः वडार समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात रामनगर मध्ये राहतात. त्या समाजा संदर्भात इंदिरा गांधी पासून तिथं सरपंच होते, लष्कर होते. माझ्याही तिथं 4 रूम आहेत, आमच्या चुलत्यांच्या रूम आहेत. ते सगळे कागदपत्र निघतात. इंदिरा गांधी पासूनचा तो वारसा आहे, त्यांना त्या समाज म्हणून त्यांना ती मान्यता दिलेली आहे. त्या रामनगर परिसराचं आणि आमच्या सगळ्या परिसराचं राम मंदिर हे आराध्य दैवत आहे. यांनी आता हे 36 मीटर मध्ये तर राम मंदिरच वा रे वा, काय रामाचं नाव घेऊन सत्य आलेले लोक अशा प्रकारचं डीपी प्लॅन तयार करतायत, करोडो रुपयाची माया जमावतायत आणि राम मंदिरासारखे याच्यामध्ये डीपी मध्ये उडवतायत. आम्ही हे करणार आज संध्याकाळी. आम्ही हे पक्ष भिक्षे विचार सगळे बाजूला करणार. आम्ही आज संध्याकाळी त्यावरती एकत्रित येत आहोत. संध्याकाळी एकत्रित आम्ही चर्चा करू. ह्या सगळ्या चुकीच्या रस्त्यांच्या संदर्भात जरी पूर्वीच्या डीपी मध्ये रस्ते 9 मीटरचे असतील आणि अनावश्यक असतील तर ते रद्द करावेत. राम मंदिर आमचं जर जाणार असेल तर रामनगर, दत्तनगर, विद्यानगरच्या लोकांना आम्ही एकत्रित करणार. आणि हे सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, इथल्या भाजपाचे आमदार, इथल्या भाजपाचे राष्ट्रवादीचे आमदार जे सत्य आहेत ते, इथल्या शिवसेनेचे खासदार, हे सगळे राम मंदिर पाडायला निघलेत. गोरगरिबांच्या घरांवरती बुलडोजर फिरवायला निघलेत. असा प्रसार आणि प्रचार करणार आणि यांच्या घरांवर मोर्चे काढणार. आम्ही काय करणार, आमच्या लोकांच्या घरांवरती बुलडोजर फिरणार असेल, श्रीरामचंद्रांच्या मंदिरावरती जर बुलडोजर फिरणार असेल तर या शहरातला सामान्य माणसाच्या घरांवरती बुलडोजर आणि राजकीय नेते स्टेजवर नाही बोलत. ऐका ना, मुद्दा असा आहे की याच्यातनं आमच्या घरांवरती बुलडोजर फिरणार असेल तर आम्ही निश्चित सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांच्याकडे न्याय मागणार, सनदशीर मार्गाने मागणार आणि प्रसंगी त्यांच्या विरोधात आंदोलन करणार.